हात लावा हात
तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, हे ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। सर या हो सर ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे गोपाल कृष्ण, राधे कृष्ण 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 गोपाल कृष्ण, राधे कृष्ण। राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधा कृष्ण गोपाल, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण,
कृष्ण गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा कृष्ण राधा 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 कृष्ण गोपाल कृष्ण 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 हो 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 सर मला सांगा, आजची जे आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने आपल्या शाळेनं आपण काय उपक्रम राबवले, काय सांगू शकाल याबद्दल आपण? आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालय संभाजीनगर लातूर या शाळेची प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय उल्हासामध्ये ही असणारी पालखी सोहळा व दिंडी सोहळा सर्वांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला। या सोहळ्यात बरेचसे पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। विद्यार्थी विशेषतः मुस्लिम बांधवांचा आज सण असून सुद्धा मुस्लिम बांधवांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। मी मुस्लिम बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो। त्यानंतर माझ्या खांद्याला खांदा लावून हाकेसरशी उपस्थित असणारा जिजामाता भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आणि मी सांगू इच्छितो, आषाढी एकादशी ही जी प्रतिवर्षाप्रमाणे आपण साजरी करतो, ही पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन, कळसाचं दर्शन आणि एक प्रदक्षिणा झालेल्याचं पुण्य या दिंडीमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला ते पुण्य या ठिकाणी मिळतं, हे असं शास्त्र सांगतं। आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात। पुनश्च एकदा मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय मधुकररावजी यकुरकेकर, माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद लातूर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदगीर, त्यानंतर आचार्य विनोबा भावे एज्युकेशन सोसायटीचे सचिव। या शाळेची सुरुवात आपल्या या प्राथमिक विद्यालयापासून सुरुवात झालेली आहे। आज 42 वर्षाचा कालावधी झालेला आहे। या शाळेचे 5 युनिट चालतात। आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालय लातूर, आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय उदगीर, आचार्य विनोबा भावे आश्रम शाळा यवतमाळ आणि दुसरी एक शाळा अमरावती, आणि मुलींचं वसतिगृह आणि मुलांचं वसतिगृह अशी युनिट या ठिकाणी चालतात। आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि बरंच आम्हाला सहकार्य आहे आणि आपल्या पालकांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि आता सर्वांनी फराळांची व्यवस्था करण्यात आली आहे, फराळ करून आपण सर्वांनी जावं ही विनंती आहे। आता पालखी